हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आज आपण चाललेलो आहोत समर्थ हा मूवी पाहायला. न्यूली रिलीज मराठी मूवी आहे आणि ट्रेलर बघून तर छान वाटलंय की थोडासा म्हणजे असं समर्थ रामदासांच्या लाईफवर आहे आणि आध्यात्मिकतेची आयुष्यात काय गरज आहे असं ट्रेलर मधनं जाणवलेलं आहे. आणि नेहमीप्रमाणे मराठी मूवी असल्यामुळे शो कमी आहेत आणि शो कोथरूडला आहे, तर आता आम्ही बाणेरवरनं कोथरूडला चाललेलो आहोत. ते आहेत दुपारचे वगैरे शो, पण बाकीचं दिवसभरात शेड्यूल आहे, तर आपल्याला सकाळी मूवी बघायला जायचंय. सो आम्ही निघालेलो आहोत. 8:15ला निघायचा प्लॅन होता, पण मॅडमांनी 15 मिनिटं लेट केलेला आहे. मलाच म्हणते स्वतःच पण आम्हाला दोघांना मराठी मूवी बघायला खूप आवडते, म्हणून आम्ही मराठी मूवी भरपूर बघत असतो. सगळेच मूवी बघतो आम्ही, पण हा. खास करून मराठी movie जास्त कुठला असला की आवडतो आम्हाला. मूवी असं नाही की मराठी आहे म्हणून कुठलाही सपोर्ट करायचा, पण जर एखादा चांगला आला. सो गाईज पोचलेलो आहोत आम्ही. 7 मिनिटं लेट झालेलं आहे. होपफुली सो ट्रेलर वगैरे दाखवत असतील दुसऱ्या मूवीचे, त्यामुळं वेळेत पोचलेलो असेल आम्ही अशी अपेक्षा करतो. स्क्रीन 4 आहे. थँक्यू. सकाळी होतं ते मस्त आहे. पण मित्रांनो, ह्या थिएटरची खासियत अशी आहे की कुठलाही मराठी मूवी असू दे त्याला भरपूर शो ह्या थिएटरमध्ये असतात, कोथरूडमधील सिटी प्राईड. सो अभिमान आहे या गोष्टीचा. पण परमार्थ मात्र करावा लागतो. समर्पित करणं म्हणजे खऱ्या अर्थाने परमार्थ. श्रीराम जय राम जय जय राम. हे संत होते, त्यांनी दासबोध नावाचा ग्रंथ लिहिला. काका यांनी मनाचे श्लोक पण लिहिले ना. शाबास. तो गाई जस्ट मूवी संपलेला आहे. समर्थ मूवी खूपच छान मूवी होता, एकदम जबरदस्त होता. सुरुवातीला थोडा तुम्हाला असा वाटेल की थोडा फास्ट फॉरवर्ड मध्ये चालू आहे, किंवा तो मुलगा मोठा होण्याचं आणि सगळ्या ज्या प्रोसेसेस आहेत ना त्या फास्ट दाखवल्या जात आहेत असं एकदम वाटेल तुम्हाला. ते फर्स्ट हाफ नंतरही थोडा वेळ वाटेल, पण त्याच्यानंतर जो मूवी सुरू होतो तो एकदम भारी आहे. आणि या मूवी मध्ये म्हणजे नाही का, त्यानं स्वतःचं वागणं नीट असलं पाहिजे हे त्यामध्ये दाखवले आहे. आणि कितीही नाही म्हटलं आणि आयुष्यात कितीही प्रगती केली तरी त्याला परमार्थाची जोड असली पाहिजे, किंवा त्याच्यासोबत जेही आपल्या घरातले लोक फॉलो करतात, अध्यात्म करतात, असं नाही की तुम्ही हेच करा किंवा तेच करा. जेही तुम्ही करता ते कंटिन्यू पुढे चालत राहिलं पाहिजे. आणि त्याच्या मागे कुठं ना कुठं लॉजिकल पार्ट आहे, त्याच्या मागे रिझन आहे. कारण फक्त एक शांत मन सगळे निर्णय व्यवस्थित घेऊ शकतं, पण मन शांत करण्यासाठी घेतलेला निर्णय हा नेहमी अशांतीकडे नेतो. या मूवी मधून दाखवलेलं आहे. तर प्रत्येक मराठी माणसानं हा मूवी बघावा, यातून शिकण्यासारखं बरंच आहे. मित्रांनो, आता रस्त्यात मध्येच मला अजून एक तिथला हे आठवला मूवी मधला पोर्शन. त्यामध्ये आहे ना, तुम्ही कधी तर आहे ना छोटंसं एखादं काम चुकीचं करता किंवा एखाद्याला असं काहीतरी होतं, मी ते रिव्हील नाही करत, नाही तर स्पॉइलर होईल तो. तर एखादं छोटंसं केलेलं चुकीचं काम आहे ना, किती पुढं जाऊन महागात पडू शकतं विचार न करता केलेलं, ते इथून आपल्याला या मूवीमधून कळतं. जसं अजून आठवेल तसं मी यात पोर्शन ॲड करत जाईल. सो आय डोंट नो कुठलं लोकेशन असेल काय. मित्रांनो, अजून एक गोष्ट, या मूवीमधली गाणी एवढी भारी आहेत ना, म्हणजे सुरुवातीला ते तुम्हाला जेव्हा बॅकग्राऊंड म्युझिक चालू असतं किंवा हे असतं तेव्हा जाणवणार नाही, पण शेवटी जेव्हा ती लूपवर गाणी प्ले व्हायला लागतात ना, तेव्हा गाणं काय चालू आहे आणि तुम्ही काय आहे, म्हणजे गाण्याशी पूर्ण माणूस नाही का एकरूप होतो गाणी ऐकताना. एवढी भारी आणि स्मूथिंग गाणी आहेत, अशी नाही का जास्त धांगडधिंगा नाही, गोंधळ नाही आहे. आणि या पिक्चर मध्ये आहे ना 2 गाणी अशी एकदम कनेक्ट होतात, म्हणजे एक गाणं संपल्यावर दुसरं गाणं कनेक्ट होतं. त्यावेळेस आहे ना तुम्हाला असं लक्षात येईल की किती म्हणजे पार्टी डीजे काही असलं ना तरी मनाला शांतता कुठल्या गाण्यांमुळे भेटते हे सुद्धा तुम्हाला या कम्पेअर म्हणजे दोन्ही तुम्हाला फरक त्यातलं काय असतो ते कळेल. आणि त्याचा इफेक्ट काय असतो ते जोडून असल्यामुळं लगेच कळेल. तर गाणी सुद्धा भारी आहेत या मूवीमध्ये. म्हणजे मन असं व्हायब्रेशन होतं जेव्हा आपण क्लबिंग वगैरे करतो, आणि मग जेव्हा परमात्मा आध्यात्मिक मध्ये जातो तेव्हाच ते सगळं असं कम्पॅरिझन दाखवलंय. काहीच आता आम्ही इथे पुण्यामध्ये जेव्हा आली ना तेव्हा PG मध्ये राहत होती, तर त्या आजीकडे भेटायला चाललो. आजीला पहिले फोन केला, ते आहेत का, तर ते म्हटलं येऊन जा. माझ्या नवऱ्यासोबत ते म्हटलं, तर त्यांना भारी वाटलं आणि ते म्हटलं येऊन जा. तर आम्ही आता चाललो आणि हा माझा एरिया पहिलेचा कोथरूड. भाई मला असं. तर काहीच आम्ही आजीसाठी इथे फ्रुट्स घेत आहोत. फ्रुट्स घ्यायला आलो. मग फ्रुट्स घेतल्यावर आम्ही लगेच घरी जाणार. 157 तिला व्हिडिओ काढायचा. सो गाईज आम्ही आता
आत्ता आलो आजीकडनं आणि आम्ही ब्लॉग करणंच तिथं विसरलो, कारण आम्ही एवढं बोलण्यात बिझी झालो होतो ना. आणि माझ्यापेक्षा तर हात आजीसोबत एवढं मिक्स झालं आजी छान बोलत होत्या, मस्त चिल आजी होत्या, आता टिपिकल नव्हत्या, बाहेर मस्त फिरून आल्या होत्या, त्यामुळं वाईफ जुळले आणि मी थोडं जास्त बोलत होतो आणि ही साईडला पडली मग थोडी. तर आता आपण कोथरूडमध्ये आलेलो आहोत आणि कॉफी पिणार नाही दुर्गाची, असं होणार नाही. सो इकडं आम्ही आलेलो आहोत दुर्गाला कॉफी प्यायला, कोल्ड कॉफी. सो कोल्ड कॉफी घेऊ आणि मग घरी निघू. तर गाईज या मूवीमध्ये अजून एक महत्त्वाचा पॉईंट होता की आयुष्यात आहे ना सगळं संपतं, पण नाती ही खूप महत्त्वाचे असतात. मग ते तुमच्या मैत्रीचं असो किंवा फॅमिलीचं असो, नाती शेवटपर्यंत जातात आणि ती संकटाच्या काळात ही जी खरी नाती असतात ती उभारतात. म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर जसं आपल्याला नात्यांची किंमत आहे ना त्यावेळेस नाही कळत. आयुष्यात एक पॉईंट असा येतो की बस मी आता माझ्यासाठी जगणार आणि स्वार्थी होतो, पण नाही, कालांतराने तीच नाती आपल्या कामात येतात. हा एक ह्या मूवीमधला पॉईंट होता.